नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि इथे टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या जे नवीन इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे सॉरी तर त्याचे आपल्याला काय मिळतील, PDF वगैरे अवेलेबल होतील. सो डू जॉईन द टेलिग्राम चॅनल. तर आपला जो पुढचा टॉपिक आहे चॅप्टर 2, म्हणजे क्लास 6 जी आपली पॉलिटी आहे, सेकंड चॅप्टर डायव्हर्सिटी अँड डिस्क्रिमिनेशन. तर हा चॅप्टर स्टार्ट करण्याच्या आधी आपण जो पहिला चॅप्टर आहे अंडरस्टँडिंग डायव्हर्सिटी, तर याच्यामध्ये काय काय शिकलो आपण फक्त थोड्या 2 मिनिटांमध्ये रिवाइज करूया. तर पहिल्यांदा आपण काल काय बघितलं की डायव्हर्सिटीची डेफिनेशन बघितली की डायव्हर्सिटी म्हणजे काय. त्यानंतर एक आपण स्टोरी बघितली, समीर नावाचा एक स्टुडंट असतो आणि दुसरं कोण असतं की न्यूजपेपर जो सेल करणारा बॉय असतो तो. तर त्यांच्या रिलेटेड स्टोरीमधनं आपण अंडरस्टँडिंग केलं की डायव्हर्सिटी आणि डिफरन्सेस याच्यामध्ये काय काय वेगवेगळे समजा डिफरन्शिएटिंग पॉईंट्स आपल्याला बघायला मिळाले. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट आपण बघितला की आपल्या लाईफमध्ये डायव्हर्सिटी हे सिग्निफिकंटली कसं कॉन्ट्रीब्यूट करते आणि त्याचे एक्झाम्पल्स पण आपण बघितले. त्यानंतर 2 स्टेटमधले एक्झाम्पल बघितले, एक तर लडाख आणि दुसरं काय की केरला. आणि जे हिस्टॉरिकल आणि सॉरी जिओग्राफिकल फॅक्टर आहेत, तर ते हे लडाख आणि केरलामध्ये डायव्हर्सिटी इम्प्लिमेंट करण्यासाठी कशी कारणीभूत आहे ते आपण बघितले. त्यानंतर युनिटी आणि डायव्हर्सिटीची जी कन्सेप्ट आहे ती आपले फर्स्ट प्राईम मिनिस्टर होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जी दिली होती, तर त्याच्या रिलेटेड आपण डीप अंडरस्टँडिंग बघितलं. आणि सगळ्यात शेवटी टॉपिक तुम्हाला समजला आहे की नाही हे गेन करण्यासाठी किंवा अंडरस्टँड करून घेण्यासाठी UPSC प्रिव्हियस इयरला 2018-2017ला जे प्रश्न आले होते ते सिव्हिल सर्व्हिस प्रिलिमच्या रिलेटेड आणि एक एक्सपेक्टेडच्या मेन्स क्वेश्चन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. ठीक आहे. कालचे जे तुम्हाला होमवर्क सांगितलं होतं त्याच्यामध्ये काय की पहिलं जे ट्रायबल्स आहेत तर त्यांचा एक मॅप बनवायचा, आणि दुसरं काय की इंडियामधले जे इम्पॉर्टंट फेस्टिवल्स आहेत तर त्याचा एक तुम्हाला मॅपवर ते लोकेट करायचे. हे सांगण्याचं म्हणजे परत सांगण्याचं रिझन काय की एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणजे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणा किंवा मेन्स आन्सर रायटिंग करताना ज्यावेळेस तुम्ही फॉर एक्झाम्पल असं विचारलं जातं की एन्युमरेट म्हणा किंवा आयडेंटिफिकेशन म्हणा किंवा एखाद्या ट्रायबलच्या विषयी विचारलं जातं, तर तुम्ही इझिली ते मॅपवर, इंडियाच्या मॅपवर ते लोकेट करू शकता. आणि हे तुम्ही मॅपवर ज्यावेळेस लोकेट करता तर ॲटोमॅटिकली तुमचं काय होतं की व्हॅल्यू ॲडिशन होतं, म्हणजे दुसऱ्यांपेक्षा तुमचं जे आन्सर आहे ते खूप इफेक्टिव्ह दिसतं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही 1 मार्क त्या ठिकाणी इझिली गेन करू शकता आणि तुमची स्वतःची मेहनत या ठिकाणी दिसते एक्झामिनरला. त्यामुळे ॲटोमॅटिकली तुम्हाला अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन्स वगैरे आहेत त्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी अशा गोष्टीची मदत होते. तर आपला आज पुढचा चॅप्टर आहे डायव्हर्सिटी अँड डिस्क्रिमिनेशन. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी बेसिक इमेज प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या NCERT मधनंच इमेज आहे. तर त्याच्यामध्ये चॅप्टर स्टार्ट करण्याच्या आधी जे आपल्या चॅप्टरचं नाव आहे डायव्हर्सिटी अँड डिस्क्रिमिनेशन, तर ह्या इमेजमधनं समजून घेऊया तर बेसिकली डायव्हर्सिटी काय असते आणि डिस्क्रिमिनेशन काय असतं. ठीक आहे. तर ही जी इमेज आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे, तर पहिल्यांदा आपण काय बघू की ही इमेज डिस्क्रिमिनेशनच्या कशी अगेन्स्ट आहे आणि इक्वेलिटी कशी प्रमोट करते आपण ते बघूया. तर पहिली गोष्ट काय की याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे की पर्पजफुली जे काही रिलिजियस सिम्बॉल्स वगैरे असतील किंवा एलिमेंट्स वगैरे असतील तर ते याच्यामध्ये इन्क्लूड केलेले नाही आहेत. त्यामुळं ते काय करतं की सेक्युलरिझम प्रमोट करण्याचा किंवा डिस्क्रिमिनेशन अवॉइड करण्याचा पुरेपूर याच्यामध्ये त्यांचा एक पर्पज या ठिकाणी दिसतो. दुसरी गोष्ट काय की यांनी जे हँड होल्ड केले ते एकमेकाचे डिस्पाईट फ्रॉम, म्हणजे हे वेगवेगळ्या जेंडरचे पर्सन या ठिकाणी आहेत किंवा वेगवेगळ्या रिलिजनचे पर्सन या ठिकाणी आहेत किंवा त्यांचं जर फिजिकल हे बघितलं तर ते कॅरेक्टरिस्टिक्स ह्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत. डिस्पाईट त्यांनी काय केलेलं आहे की एकमेकांचे हँड हे अगेन्स्ट द सॉलिडॅरिटी त्यांनी काय केलेले आहेत, होल्ड केलेले आहेत. आणि हे काय करतं की डिस्क्रिमिनेशनच्या अगेन्स्ट ते शो करतं. त्यानंतर ही जी इमेज आहे तर आपल्याला डायव्हर्सिटी याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या डायव्हर्सिटी बघायला मिळतात. पहिली गोष्ट तर काय की डिफरंट जे जेंडर आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल मेल असेल फिमेल असेल तर या ठिकाणी बघायला मिळतं. त्यानंतर डिफरंट एज जे पर्सन जे त्या ठिकाणी शो केलेले आहेत, तर ही सुद्धा काय की जेंडर रिलेटेड किंवा एज रिलेटेड डायव्हर्सिटी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर दुसरं काय की याच्यामध्ये पर्पजफुली जो डिसेबल पर्सन आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो की पीपल विथ डिफरंट नीड्स, जे असे जे पर्सन याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत तर त्यांचं इन्क्लुजन काय शो करतं की इंडियामध्ये डायव्हर्सिटी ही ऑटोमॅटिकली प्रॅक्टिस केली जाते हे त्याच्यामध्ये सांगितलं जातं. त्यानंतर
आपल्याला पहिल्यांदा फिजिकल अपीअरन्सवरून असं लक्षात येतं की हे या ठिकाणी जे शो केलेले इमेजेस आहेत, तर त्यामध्ये जे पर्सन्स त्यांनी शो केलेले तर वेगळ्या कल्चर्समधनं येतात. तर हे काय रिप्रेझेंट करतं, कल्चरल डायव्हर्सिटी सुद्धा या ठिकाणी रिप्रेझेंट करतं. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट काय की इथेनिक डायव्हर्सिटी, म्हणजे यांचा जर स्किन कलर जर बघितला म्हणजे नॉर्मल अपीअरन्सवरून आपल्याला लक्षात येतं, तर हे डिफरंट इथेनिसिटीनं सुद्धा बिलॉंग करतात. तर हे काय रिप्रेझेंट करतं की एक इथेनिक डायव्हर्सिटी ही रिप्रेझेंट करतं. ठीक आहे. तर इमेजवरनं तुम्हाला कळालं की ही जी इमेज आपल्याला पर्पजफुली दिलेली आहे पहिल्याच पेजवर ह्या चॅप्टरच्या डायव्हर्सिटी आणि डिस्क्रिमिनेशनच्या, तर त्याच्यामधनं आपल्याला ही अशा प्रकारची अंडरस्टँडिंग आपण करून घेऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे की डिफरन्सेस अँड प्रिज्युडाइसेस. आता हा पॉईंट बघण्याच्या अगोदर आपण काय बघायचं आहे की प्रिज्युडाइस म्हणजे बेसिकली काय असतात. ठीक आहे. तर पहिलं प्रिज्युडाइस म्हणजे काय असतात की पर्पजफुली समजा एखाद्या ग्रुपविषयी किंवा दुसऱ्या पर्सनविषयी किंवा एखाद्या सोसायटीविषयी म्हणा, तर निगेटिव्हली कमेंट करणं किंवा त्यांना इन्फेरियर समजणं, तर हे काय इंडिकेट करतं, एखाद्या पर्सनविषयी किंवा त्या ग्रुपविषयी किंवा त्या सोसायटीविषयी किंवा एखाद्या थिंग्सविषयी की एखाद्या पर्सनचे की ऑलरेडी प्रिज्युडाइसेस आहेत. ठीक आहे. तर बेसिकली हे काय करत असतं की असं कन्सिडर करत असतं की पर्टिक्युलर समजा एखादा वे ऑफ लाईफ आहे किंवा एखादी थिंग आहे तीच फक्त बेस्ट आहे आणि बाकीच्या सगळ्या ज्या दुसऱ्या ज्या गोष्टी वगैरे आहेत तर त्या सगळ्या काय आहेत किंवा त्या इन्फेरियर गोष्टी आहेत. म्हणजे आपण याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल घेऊ शकतो की आत्मविश्वास असणं आणि त्याला आपण दुसरं काय म्हणूया, आता सध्या तर मला आठवत नाहीये, पण एक बेस्ट एक्झाम्पल आहे मी एक्झाम नंतर तुम्हाला म्हणजे आठवलं तर आपण त्यावेळेस बघूया. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम्पल जर बघितलं, आताच आपण काय बघितलं की एखादा पर्टिक्युलर वे असेल किंवा एखादी पर्टिक्युलर थिंग असेल तर त्याला काय करायचं की निगेटिव्हली कमेंट करायचं किंवा त्याला इन्फेरियर समजायचं. ठीक आहे. आता जर असं बघितलं म्हणजे फॉर एक्झाम्पल जर इंग्लिश लँग्वेज कन्सिडर केली तर काही लोकांना असं वाटतं की इंग्लिश जी लँग्वेज आहे तर ती काय की एक स्टेटसचं साईन आहे, म्हणजे सुपेरियर स्टेटसचं साईन आहे आणि ही काय आहे की बेस्ट लँग्वेज आहे. ठीक आहे. आणि जे कोणी इंग्लिश लँग्वेज बोलत नाही किंवा जो कोणी अपार्ट फ्रॉम इंग्लिश लँग्वेज दुसऱ्या लँग्वेजचा यूज करतो तर त्या पर्सनला किंवा त्या कम्युनिटीला किंवा त्या ग्रुपला ते काय समजतात की इन्फिरियर समजतात. त्यालाच काय म्हणतात बेसिकली, हे प्रिज्युडाइस असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर डिफरन्सेस अँड प्रिज्युडाइसमध्ये जर बघितलं की म्हणजे कशा प्रकारे किंवा व्हाय डिफरन्सेस अँड प्रिज्युडाइस, म्हणजे एखाद्या सोसायटीमध्ये किंवा ग्रुपमध्ये हे जे आता प्रिज्युडाइस किंवा निगेटिव्ह कमेंट असेल किंवा एखाद्याला इन्फिरियर समजणं असेल तर हे कशामुळे ठरतं, तर त्या ठिकाणी काही डिफरंट रिझन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. पहिलं इम्पॉर्टंट रिझन्स म्हणजे काय की जिओग्राफी किंवा हिस्ट्री जर बघितली एखाद्या प्लेसची तर ते सुद्धा काय करतात की डिफरन्सेस क्रिएट करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कालच्या लेक्चरमध्ये काय बघितलं की कोस्टल एरियामध्ये जे लोकांचं राहणीमान आहे आणि प्लेन एरियामध्ये जे लोकांचं राहणीमान आहे किंवा माउंटेन रिजनमध्ये ज्या लोकांचं राहणीमान आहे तर हे काय इंडिकेट करतात की डिफरंट जिओग्राफी जी आहे तर ते काय करतात, त्यांचे जे क्लोथ्स असेल, अटायर वगैरे असेल किंवा फूड वगैरे असेल तर हे डिफरन्सेस क्रिएट करतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे लोकांचं परसेप्शन म्हणा किंवा एखाद्याबद्दल किंवा दुसऱ्या ग्रुपबद्दल म्हणा किंवा एखाद्या पर्सनबद्दल कमी अंडरस्टँडिंग असणं, यामुळे सुद्धा काय होतं की आपल्याला एखाद्या पर्सनच्या अगेन्स्ट डिफरन्सेस क्रिएट होतात. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कालची जी आपण स्टोरी बघितली समीर 1ची आणि समीर 2ची, ज्याच्यामध्ये नॉर्मल आपलं परसेप्शन काय असतं किंवा आपली अंडरस्टँडिंग काय असते की समोरच्या माणसाला म्हणजे तो दुसऱ्या एखाद्या बॅकग्राऊंडमधनं आहे, पण ज्यावेळेस आपल्याला त्याच्याबद्दल ऍक्च्युअल माहिती होते तर आपल्याला असं कळतं की तो दुसऱ्या बॅकग्राऊंडकडनं नाहीये, म्हणजे चांगल्या वेल टू डू फॅमिलीमधनं आहे किंवा तो इंग्लिश आणि हिंदी ह्या दोन्ही लँग्वेज त्याला नोन आहेत. तर अशा प्रकारचे जे काही परसेप्शन असतील किंवा लेस अंडरस्टँडिंग असेल त्याच्यामुळे सुद्धा काय होतात की डिफरन्सेस क्रिएट होतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ॲटिट्यूड किंवा बिहेवियर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आताच आपण बघितलं की इंग्लिशच्या रिलेटेड की एखाद्याचं काय असणं की ॲटिट्यूड असणं की फक्त इंग्लिश लँग्वेजेस ही सुपिरियर आहे आणि बाकीच्या लँग्वेज काय आहेत की इन्फिरियर आहेत. तर ह्यामुळे सुद्धा काय होतं की डिफरन्सेस क्रिएट होतात. त्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट आहे की फॅमिलॅरिटी. म्हणजे कधी कधी असं वाटतं की एखाद्याचं समजा लुक्स असेल किंवा त्याचा ड्रेस वगैरे असेल किंवा तो त्याची बोलण्याची पद्धत वगैरे असेल तर आपण त्याला काय असतो की फॅमिलियर असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आपल्या क्लासमेट बरोबर फॅमिलियर असतो, पण ज्यावेळेस आपण आपला क्लास सोडून समजा दुसऱ्या क्लासमेट बरोबर किंवा नवीन शाळेमध्ये ज्यावेळेस आपण एंटर करतो तर त्यावेळेस तिथल्या लोकांचं समजा जे काही बिहेवियर वगैरे असेल किंवा वागणं वगैरे असेल
ठीक आहे, किंवा त्यांचा ड्रेस वगैरे असेल, तर हे टोटली आपल्यासाठी काय असतं, अननोन असतं. तर ही जी गोष्ट आहे अनफॅमिलिअरिटी, ही सुद्धा काय क्रिएट करते, डिफरन्सेस क्रिएट करत असते. ठीक आहे. त्यानंतर आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे की प्रिज्युडाइज अँड त्याचे कॉन्सिक्वेन्सेस. तर बेसिकली आताच आपण बघितलं की प्रिज्युडाइज जे, तर हे काय आहे की एखाद्याबद्दल निगेटिव्हली कमेंट करणं किंवा त्यांना इन्फेरियर समजणं. तर ह्या अशा निगेटिव्हली कमेंटमुळं किंवा दुसऱ्याला इन्फेरियर समजल्यामुळं काय होतात माहिती आहे का, याचे निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला बघायला मिळतात. तर पहिलं तर काय की व्हायलन्स आणि सोशल ब्रेकडाऊन. तर बेसिकली हे व्हायलन्स किंवा सोशल ब्रेकडाऊन कशामुळे होतं की फॉर एक्झाम्पल आपल्याला जर असं वाटत असेल, म्हणजे स्लेव्हरी असेल किंवा होलोकॉस्ट वगैरे असेल किंवा जिनोसाइड वगैरे असेल, तर ह्या गोष्टी कशामुळे होतात की रेशियल डिस्क्रिमिनेशन असल्यामुळं किंवा प्रिज्युडाइस असल्यामुळं. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर याच्यामध्ये केलं जातं की एखादी जी रेस आहे तर तीच सुपिरियर रेस आहे. ठीक आहे, किंवा एखादी जी कम्युनिटी तर तीच सुपिरियर कम्युनिटी आहे. तर ह्या सुपिरियर कन्सेप्टमुळं आणि दुसऱ्याला इन्फिरियर समजल्यामुळं याच्यामुळं काय होऊ शकतं की जे काही सोशल ब्रेकडाऊन आहे तर ते त्याच्यामुळे होतं. आणि ॲटोमॅटिकली ज्यावेळेस सोशल ब्रेकडाऊन होतं त्याच्यामुळे काय होतं की अँगर म्हणा तो इरप्ट होतो, आणि अँगर इरप्ट झाल्यामुळे काय होतं की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला व्हायलन्स बघायला मिळतो. याचं जर प्रॉमिनंट एक्झाम्पल जर बघितलं की जी स्लेव्हरी जी होती, म्हणजे पर्टिक्युलरली काय होतं की फक्त जे काही आफ्रिकन किंवा निग्रोस लोक जे होते, म्हणजे ब्लॅक पीपल जे होते एशियामधले म्हणा पर्टिक्युलरली किंवा आफ्रिकन कंटिनेंटमधले, तर फक्त त्यांनाच स्लेव्ह म्हणून यूज केलं जायचं. त्यानंतर जिनोसाइड वगैरे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा काय केलं जायचं की पर्टिक्युलर एखादा ग्रुप काय करतो की दुसऱ्या कम्युनिटीच्या किंवा ग्रुपच्या अगेन्स्ट व्हायलन्सचा यूज करून काय करतो, त्यांना किल करण्याचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल रवांडामध्ये जे झालं होतं जिनोसाइड, अशा प्रकारचे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं हे प्रिज्युडाइज आणि त्याचे कॉन्सिक्वेन्स जर बघितलं तर काय की इकॉनॉमिक आणि सोशल मार्जिनलायझेशन. तर बेसिकली इकॉनॉमिक किंवा सोशल, आताच आपण काय बघितलं की सोशल ब्रेकडाऊनमुळे काय होतं की सोशल मार्जिनलायझेशन होतं. आणि त्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट कॉन्सिक्वेन्स काय की इकॉनॉमिक मार्जिनलायझेशन. तर बेसिकली इकॉनॉमिक मार्जिनलायझेशन कशामुळे होतात, म्हणजे एखाद्या ग्रुपविषयी जर आपल्या मनामध्ये ज्यावेळेस प्रिज्युडाइज वगैरे असतात तर आपण काय करतो की त्यांना की एम्प्लॉयमेंटमधनं ऑपॉर्च्युनिटी डिनाय करतो किंवा त्यांना त्या क्वालिटीचं आपण समजत नाहीत, म्हणजे त्या मेरिट लेवलचे आपण समजत नाहीत. आणि ह्या ऑपॉर्च्युनिटी डिनाय केल्यामुळे काय होतं की त्यांना आपण ॲटोमॅटिकली काय करतो, एम्प्लॉयमेंटपासून दूर ठेवतो. आणि ज्यावेळेस आपण त्या ग्रुपला किंवा त्या पर्सनला एम्प्लॉयमेंटपासून दूर ठेवतो तर ॲटोमॅटिकली त्यांचं काय होतं की इकॉनॉमिक मार्जिनलायझेशन त्याच्यामुळे होतं. नेक्स्ट इम्पॉर्टंट कॉन्सिक्वेन्सेस आहे स्ट्रेस आणि अँझायटी किंवा आपण त्याला डिप्रेशन असं म्हणतो. तर बेसिकली एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. तर त्यांच्या स्टडीमध्ये काय सांगितलेलं आहे, ज्यावेळेस एखादा ग्रुप दुसऱ्या ग्रुपच्या अगेन्स्ट प्रिज्युडाइज कॅरी वगैरे करत असतात तर त्या पर्सनच्या मनामध्ये अँगर किंवा हेट्रेड निर्माण होतो आणि त्यांची जी काही मेंटल हेल्थ किंवा वेलबिईंग असेल तर ती नीट राहत नाही. आणि हे असं झाल्यामुळे काय होतं की 30 to 40% जे काही चान्सेस असतात हाय ब्लड प्रेशरचे, तर ह्या ग्रुपमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की हे जे प्रिज्युडाइज आहे तर ते कसं डायरेक्टली कनेक्टेड आहे स्ट्रेस म्हणा, अँझायटी म्हणा किंवा डिप्रेशनच्या रिलेटेड. त्यानंतर इम्पॉर्टंट कॉन्सिक्वेन्सेस काय की इरोजन ऑफ डेमोक्रेटिक व्हॅल्यू. तर बेसिकली काय होतं की एखाद्या ग्रुपच्या अगेन्स्ट म्हणा ज्या वेळेस म्हणजे ओपिनियन असेल समजा एखाद्या ग्रुपचं, तर त्याला आपण नेहमी काय करत असतो, सायलेन्सिंग वगैरे करत असतो. म्हणजे मार्जिनलायझेशन ऑफ मायनॉरिटीज असं आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये, की मेजॉरिटी ग्रुपनं काय केलं जातं की मायनॉरिटी ग्रुपला त्यांचे ओपिनियन वगैरे असतील किंवा त्यांचे कल्चरल बिलीफ्स किंवा त्या प्रॅक्टिसेस वगैरे असतील तर त्यांना काय करणं, सबज्युगेट करणं. तर याच्यामुळे काय होतं की जे काही प्रिन्सिपल आहे टॉलरन्स युनिटीचं, म्हणजे जे काही डेमोक्रेटिक व्हॅल्यूच्या रिलेटेड प्रिन्सिपल आहेत, ठीक आहे, इक्वॅलिटीचं म्हणा, टॉलरन्सचं म्हणा, युनिटीचं म्हणा, तर यांचं काय होतं, इरोजन होतं. आणि ॲटोमॅटिकली हे जे काही प्रिज्युडाइज आहेत ते कशाला कॉन्ट्रीब्यूट करतात, इरोजन ऑफ डेमोक्रेटिक व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं याच्यामधनं कशा प्रकारे प्रिज्युडाइज हे व्हायलन्स, सोशल इकॉनॉमिक मार्जिनायझेशन करतात किंवा त्यांचं ब्रेकडाऊन करतात. त्यानंतर स्ट्रेस असेल, अँझायटी असेल, डिप्रेशन असेल, ती कशी कारणीभूत ठरतात. आणि ज्या काही डेमोक्रेटिक व्हॅल्यूज आहेत तर त्यांचं डिग्रेडेशन प्रिज्युडाइज असल्यामुळे कसं होतं तर आपण हे डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आपला पॉईंट आहे की क्रिएटिंग स्टिरियोटाईप. तर बेसिकली हे स्टिरियोटाईप काय असतात की एखाद्या पर्सनला जज करणं किंवा इंडिव्हिज्युअलला जज करणं किंवा त्या ग्रुपला जज करणं डिपेंडिंग अपॉन जे काही त्यांचे ओपिनियन वगैरे असतील किंवा त्यांचे जे एक्सपिरियन्स वगैरे असतील तर त्याच्या बेसिसवर त्यांना जज करणं, तर त्यालाच काय म्हणतात, स्टिरियोटाईप असं म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल हे जे स्टिरियोटाईप आहेत
तर हे कशा प्रकारचे आहेत म्हणजे जर तुम्हाला सांगायला गेलं तर हे इंटँजिबल प्रकारचे स्टिरियोटाईप आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याच्या मनामध्ये पण ते स्टिरियोटाईप असू शकतात, ते कधी कधी एक्सप्रेस होतात आणि कधी कधी एक्सप्रेस होत पण नाहीत, पण त्याला काय म्हणतात स्टिरियोटाईप असं म्हणतात. म्हणजे एक्झाम्पल मार्फत जर समजून घ्यायचं बघितलं तर पहिलं काय की असं कन्सिडर केलं जातं जनरली की टेररिझमचा ज्या 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 वेळेस विषय येतो तर त्यावेळेस त्याला काय केलं जातं, मुस्लिम कम्युनिटीला टेररिझम बरोबर कनेक्ट केलं जातं. ठीक आहे, आणि हे टेररिझमला मुस्लिम कम्युनिटी बरोबर कनेक्ट केल्यामुळे त्यांना काय करावं लागतं की डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. आता मला सांगा, सगळे मुस्लिम जे आहेत तर ते सगळे टेररिस्ट आहेत का? नाही आहेत. मग बेसिकली हे काही जनरल परसेप्शन जे आहे किंवा बिलीफ जे आहे किंवा एखाद्याला जज करणं जे आहे तर त्यालाच काय म्हणतात, स्टिरियोटाईप असं म्हणतात. दुसरं इम्पॉर्टंट सोपं जर एक्झाम्पल बघितलं तर काय की जनरली असा एक स्टिरियोटाईप असतं आपल्या सोसायटीमध्ये असतो की मुलं जे असतात ते रडत नाहीत किंवा ते क्राय करत नाहीत. आता हा स्टिरियोटाईप कोणी बघितला तर बेसिकली काय तर हे काय की एक निगेटिव्ह स्टिरियोटाईप आहे. असं काही नाहीये की मुलं रडत नाहीत फक्त मुलीच रडतात, तर दोघंही काय करतात की म्हणजे डिपेंडिंग अपॉन नीड किंवा इमोशनल ब्रेकडाऊनच्या नुसार मुलं आणि मुली दोघे पण काय करत असतात की रडत असतात. पण जनरली स्टिरियोटाईप कसा असतो की मुलांना परमिशन नाहीये किंवा मुलं असं रडत नाही. म्हणजे लहानपणी असं म्हणलं जातं बघा की तू काय मुलगी आहेस का रडायला, ठीक आहे, म्हणजे रडणं फक्त काम हे मुलीचंच आहे. तर हे जनरली काय असतात, हे काय असतात एक स्टिरियोटाईप असतात. तर बेसिकली हे स्टिरियोटाईप जे असतात ना ते काय केले असतात, इम्पोज केलेले असतात एखाद्या ग्रुप ऑफ पीपलवर डिपेंडिंग अपॉन त्यांची जी काही रेस असेल, नॅशनॅलिटी असेल किंवा सेक्शुअल ओरिएंटेशन असेल. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मुलींनीच फक्त जंटल असायला पाहिजे आणि मुलांचा जर विषय आला तर त्यांनी काय की मस्कुलाईन असायला पाहिजे किंवा आपण जे पैलवानकीचे जे काही कॅरेक्टर्स वगैरे आहेत किंवा मस्कुलॅनिटीचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजे फिजिकल ॲट्रिब्यूट्स तर ते फक्त मुलांच्याच रिलेटेड आहेत. आणि जंटल असणं किंवा केअरिंग असणं किंवा लव्ह शो करणं तर फक्त काय तर हे मुलींचे कॅरेक्टरिस्टिक आहे. तर हे याच्यावरनं काय केलं जातं म्हणजे मेल असणं किंवा फिमेल असणं याच्यावरनं सेक्शुअल ओरिएंटेशनवरनं काय केलं जातं हे स्टिरियोटाईप्स असतात. त्यानंतर नॅशनॅलिटीचा जर विचार केला म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे जसं ब्रिटिशांचं जसं परसेप्शन किंवा स्टिरियोटाईप होता इंडियन्सच्या अगेन्स्ट जे काही इन्फेरियर आहेत आणि फक्त ब्रिटिशर्स हे सुपेरियर आहेत, तर हे सुद्धा काय की एक जजमेंट आहे. ठीक आहे, एखाद्या कम्युनिटीच्या किंवा रेसच्या अगेन्स्ट किंवा एखाद्या नेशनच्या अगेन्स्ट, तर त्याला सुद्धा काय म्हणतात की स्टिरियोटाईप असं म्हणतात. नेक्स्ट त्याचा प्रकार काय की रेस. तर बेसिकली पर्टिक्युलरली एखाद्या रेसला इन्फिरियर समजणं किंवा त्यांना जज करणं त्यांच्या रेसवरनं. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉर्थ ईस्ट मधले जे काही स्टुडंट वगैरे आहेत तर हे काय की त्यांना त्यांच्या अपिअरन्सवरनं त्यांना काय केलं जातं, जज केलं जातं किंवा त्यांचे जे ओपिनियन त्यांच्यावर लादले जातात. ठीक आहे, त्याला काय म्हणतात की स्टिरियोटाईप असं म्हणतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय केलं जातं व्हेन वी फिक्स पीपल इंटू वन इमेज, म्हणजे बेसिकली स्टिरियोटाईपमध्ये आपण काय केला जातो की पर्टिक्युलर ग्रुपला किंवा एखाद्या पर्सनला एखाद्या पर्टिक्युलर इमेजमध्येच आपण फिक्स करतो, त्यालाच काय म्हणतात स्टिरियोटाईप असं म्हणतात. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या पर्सनला त्या अँगलनं बघतो स्टिरियोटाईपच्या अँगलनं, तर त्यावेळेस आपण काय करतो त्याच्या काही युनिक ॲट्रिब्यूट्स असतील किंवा कॅरेक्टरिस्टिक्स असतील किंवा त्याच्या ज्या स्पेशल क्वालिटीज किंवा स्किल्स असतील तर आपण ते काय करतो अंडरमाइन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉर्थ ईस्टच्या जर पीपलचा विचार केला इंडियामधल्या तर त्यांच्यामध्ये आपण काय करतो त्यांना इन्फिरियर समजतो. कशामुळं की त्यांचं ते फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ॲट्रिब्यूट्स आहेत त्याच्यावरनं. पण जास्तीत जास्त जर ऑलिम्पिकचा जर विचार केला तर आपण काय बघितलेलं आहे की ऑलिम्पिकमधनं आपल्याला जे मेडल आहेत म्हणजे गोल्ड मेडल म्हणा, सिल्वर किंवा ब्रॉन्झ वगैरे मेडल म्हणा, तर हे बऱ्यापैकी नॉर्थ ईस्टमधल्या पीपलने आपल्याला भारताला ते अचीव्ह करून दिलेले आहेत. तर असं जे स्टिरियोटाईप आहे किंवा त्यांच्या ज्या युनिक स्किल्स वगैरे आहेत तर ह्या स्टिरियोटायपिंगमुळे काय केलं जातात आपण त्यांना अंडरमाइन करतो. ठीक आहे, आणि स्टिरियोटाईपचे प्रकार कसे पण असू शकतात, म्हणजे पॉझिटिव्ह स्टिरियोटाईप पण म्हणू शकतो त्याला आपण किंवा निगेटिव्ह स्टिरियोटाईप पण त्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे याचे जर एक्झाम्पल बघितले तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट एक्झाम्पल काय आहेत की जे जेंडरच्या बेसिसवर त्यांना आपण आयडेंटिफाय करतो की फॉर एक्झाम्पल म्हणजे काय की मेल जे असतात ते ऑलवेज स्ट्रॉंग असतात आणि वुमन जे असतात ते काय असतात की इमोशनल किंवा त्या केअरिंग असतात किंवा जंटल असतात. तर अशा प्रकारचे जे स्टिरियोटाईप कशाचे रिलेटेड आहेत तर ते जेंडरच्या रिलेटेड स्टिरियोटाईप आहेत. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट टाईप आहे किंवा एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की रेशियल स्टिरियोटाईप. तर बेसिकली काय की जे काही आफ्रिकन अमेरिकन आहेत तर ते स्पोर्ट्समध्ये गुड आहेत आणि बाकीचे जे काही रेस वगैरे आहेत तर त्यांच्या बिल्डअपमुळे ते स्पोर्ट्समध्ये गुड्स नाही आहेत किंवा त्यांचं परफॉर्मन्स खूप कमी आहे. तर अशा प्रकारचे हे स्टिरियोटाईप जे तर हे कशाचे रिलेटेड आहेत, रेसच्या रिलेटेड आहेत. किंवा जे काही एशियन्स आहेत म्हणजे इंडिया इन्क्लुडिंग बाकीचे जे काही एशियन्स आहेत तर ते काय आहेत
की इंटेलेक्च्युअल त्यांच्यामध्ये खूप जास्त आहे. म्हणजे दोन्ही पण बघा, म्हणजे काही काही स्टिरियोटाईप जे असतात ते काय असतात, पॉझिटिव्ह असतात, आणि काही दुसरे काही स्टिरियोटाईप असतात ते निगेटिव्ह असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑल एशियन्स आर इंटेलिजन्स, ठीक आहे, आणि टेक्नॉलॉजिकली ते चांगले वेल टू डू असतात. तर हे काय झालं की हे पॉझिटिव्ह स्टिरियोटाईप झालं. पण अशा प्रकारचे स्टिरियोटाईप जर बघितले तर हे नेहमी काय असतात, हार्मफुल असतात. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे की नॅशनल स्टिरियोटाईप. तर बेसिकली नॅशनल स्टिरियोटाईप म्हणजे काय की जर इंडियाचा जर विचार केला किंवा चायनीज लोकांचा जर विचार केला तर ते काय आहेत की त्यांचं बिल्डअप जे ते कमी आहे. तर असं काही नाहीये, हा फक्त एक काय की प्रिज्युडाईस आहे किंवा स्टिरियोटाईप आहे, ठीक आहे. त्यानंतर ऑक्युपेशनल स्टिरियोटाईपचा जर विचार केला तर लॉयर्स आपण म्हणू किंवा डॉक्टर्स वगैरे असं आपण म्हणू की जनरली एक परसेप्शन काय असतं लॉयर्सच्या अगेन्स्ट की सगळे जे आहेत ते डिसहॉनेस्ट आहेत, ठीक आहे. पण असं नाहीये की सगळेच जे लॉयर्स आहेत ते डिसहॉनेस्ट असं नाहीयेत. त्यानंतर रिलिजियस स्टिरियोटाईपचं बघितलं, आताच आपण एक्झाम्पल बघितलं की टेररिझमचा ज्या वेळेस विचार येतो त्यावेळेस त्याला काय केलं जातं, मुस्लिम कम्युनिटी बरोबर त्यांना कनेक्ट केलं जातं. त्यानंतर कल्चरल स्टिरियोटाईप जर बघितलं तर म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की इटलीच्या असं म्हणलं जातं की इटालियन पीपल जे तर ते कुकिंगमध्ये गुड आहेत. पण असं काही नाहीये की इंडियन सुद्धा काय तर कुकिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी अचिव्हमेंट्स त्यांनी मिळवलेली वगैरे आहे, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे आपण स्टिरियोटाईप्स बघितले. त्यानंतर या ठिकाणी काय केलंय की एनसीईआरटी मध्ये एक इमेज प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे स्टिरियोटाईपच्या रिलेटेड. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या वेळेस आपण डिसेबल पर्सनला किंवा त्यांच्या काही डिफरंट नीड्स वगैरे असतात त्यांना ज्यावेळेस आपण बघतो तर आपल्या मनामध्ये काय येतं की पहिलं येतं की यांचं समजा माइंड तर ओके असेल ना, म्हणजे त्यांच्या दिसण्यावरून आपण काय त्यांना इमॅजिन करतो की हे डिसेबल आहेत, म्हणजे हे डोक्याने सुद्धा पंगू असतील, म्हणजे हातापायाने सुद्धा जरी ते व्यवस्थित फिट नसतील आणि त्यावेळेस आपण त्यांना कधी कधी बोलता बोलता सहज असं म्हणून जातो की ते जरी समजा हातापायाने पंगू आहेत तसंच ते सेम काय काही डोक्याने सुद्धा ते पंगू असतील किंवा ते डोक्याने फिट नसतील, पण तसं त्यांचं काहीही नसतं. तर अशा प्रकारचं जे काही परसेप्शन वगैरे असतं त्याला काय म्हणतात, प्रिज्युडायसेस असं म्हणतात. त्यानंतर आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे की इनइक्वॅलिटी आणि डिस्क्रिमिनेशन, ठीक आहे. तर बेसिकली डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय की ज्या वेळेस आपण एखाद्या पीपलला त्यांना ऍक्ट करतो ऑन देअर प्रिज्युडायसेस किंवा स्टिरियोटाईप. डिस्क्रिमिनेशन हॅपन्स वेन पीपल ऍक्ट ऑन देअर प्रिज्युडायसेस किंवा स्टिरियोटाईप्स. आताच आपण बघितलं की ही काही जी पीपलची ऍक्शन वगैरे आहे, ठीक आहे, म्हणजे त्यांना प्रिज्युडाईस शो करणं किंवा त्यांना डिस्क्रिमिनेट करणं, त्यांना काय केलं जातं, स्टिरियोटाईप त्यांच्याबद्दल असणं, तर अशा ऍक्शनला काय म्हणतात की डिस्क्रिमिनेटिंग असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक्झाम्पल प्रोव्हाइड केलेले ज्याच्यावरनं आपली जी कन्सेप्ट आहे डिस्क्रिमिनेशनची ती आणखी क्लिअर होऊन जाईल. तर याच्यामध्ये काय म्हणलेले, इफ यू डू समथिंग टू पुट अदर पीपल डाऊन, इफ यू स्टॉप देम फ्रॉम टेकिंग पार्ट इन सर्टन ऍक्टिव्हिटीज. म्हणजे काय की तुम्ही एखाद्या पीपलला किंवा एखाद्या ग्रुप ऑफ पीपलला काही करण्यापासून तुम्ही जर त्यांना रोखत वगैरे असाल किंवा त्यांना जर स्टॉप करत असाल किंवा त्यांना रेस्ट्रिक्ट करत असाल तर आपण त्यांना काय करतो, डिस्क्रिमिनेशन करतो त्यांच्या अगेन्स्ट, किंवा त्यांना पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये जर पार्टिसिपेट करण्यापासून आपण जर त्यांना रोखत असू तर ते सुद्धा काय झालं की डिस्क्रिमिनेशन झालं. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा, एक ट्रायबल कम्युनिटी आहे आणि ते काय करतं की ॲज पर आपलं जे कॉन्स्टिट्यूशन किंवा लॉ मध्ये जे सांगितलेलं त्याप्रमाणे त्यांचे जे क्रायटेरिया आहेत विथ रिस्पेक्ट टू द पार्टिसिपेशन इन इलेक्शन किंवा ते जे काही ऑफिसेस वगैरे आहेत समजा, तर ते सगळे काय करतात, फुलफिल करतात. पण एखादा डॉमिनंट ग्रुप जर असेल तर त्यांना असं वाटलं की हे ट्रायबल्स आहेत तर तेवढे सुशिक्षित नाही आहेत किंवा ते इलिटरेट आहेत, आपण त्यांच्या बिहेवियरनं किंवा त्यांच्या त्या दिसण्यावरून आपण त्यांना काय करतो की त्यांना अवॉइड करतो, सर्टन ज्या पॉलिटिकल ऑफिस त्यांना बिअर करण्यापासून किंवा इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करण्यापासून त्यांना आपण काय करतो, रेस्ट्रिक्ट करत असतो. तर अशा प्रकारच्या ज्या काही समजा ऍक्टिव्हिटी वगैरे असतात त्यालाच काय म्हणतात, डिस्क्रिमिनेशन असं म्हणतात, ठीक आहे. तर याचे जर इम्पॉर्टंट रिझन जर बघितले आपण डिस्क्रिमिनेशनचे, तर पहिलं तर काय की कास्टच्या बेसिसवर सुद्धा काय केलं जातं की भरपूर लोकांना डिस्क्रिमिनेट केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलरली ह्या कास्टमधनं हा पर्सन आहे त्याच्यामुळं त्यांना जॉब्स म्हणा किंवा एज्युकेशनच्या रिलेटेड ज्या काही फॅसिलिटीज वगैरे आहेत किंवा सोशल सर्व्हिसेस वगैरे आहेत तर आपण काय करतो, डिस्क्रिमिनेट करतो. म्हणजे आपल्या एनसीईआरटीमध्ये काय काय सांगितलेलं, एक एक्झाम्पल सांगितले महार कम्युनिटीचं, ज्याला म्हणजे डॉक्टर BR आंबेडकर जे आपले फाउंडर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे तर ते बिलॉंग्स करतात, तर ते कशामधून होते, महार कम्युनिटीमध्ये होते, ठीक आहे. ह्याच महार कम्युनिटीला अनटचेबल्स असं पण म्हणतात, ठीक आहे. तर ह्या कम्युनिटीच्या म्हणजे कास्ट ही जी आहे तर ती काय महार कास्ट आहे.
तर मेयर फक्त हे महार आहेत किंवा अनटचेबल आहेत असं कन्सिडर केलेले, किंवा लोअर कास्टमधनं आहेत. तर अशा ठिकाणी काय होतं की बऱ्याच सोसायटीमध्ये त्यांना ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे एज्युकेशनच्या रिलेटेड, जॉबच्या रिलेटेड किंवा सोशल सर्व्हिसेसमध्ये किंवा सोशल गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट करण्यापासून त्यांना काय केलं जातं, अवॉइड केलं जातं. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की एखाद्या लोअर कास्टच्या पीपलला टेम्पलमध्ये एंट्री करण्यापासून रोखणं हे कशाच्या रिलेटेड डिस्क्रिमिनेशन आहे, तर हे कास्टच्या रिलेटेड डिस्क्रिमिनेशन आहे. त्यानंतर दुसरं आपलं इम्पॉर्टंट त्याचं रिझन आहे जेंडर. म्हणजे कधी कधी काय केलं जातं की फक्त वुमन आहे किंवा ट्रान्सजेंडर पर्सन आहेत म्हणून त्यांना काय केलं जातं, एज्युकेशन असेल, जॉब्स असेल किंवा त्यांचे जे काही प्रॉपर्टीच्या रिलेटेड इनहेरिटन्स वगैरे असतील, तर मेयर डिपेंडिंग अपॉन द जेंडर, तर त्यांना त्याच्यापासून काय केलं जातं, रेस्ट्रिक्ट केलं जातं. ठीक आहे, त्यानंतर आता ह्या ठिकाणी जेंडरच्या रिलेटेड आपण जर बघितलं, एक ग्लास सिलिंगची एक कन्सेप्ट आहे. तर बेसिकली ह्या ग्लास सिलिंगमध्ये काय केलं जातं, एक आता वर्क म्हणजे कंपनीमध्ये काम करताना दोन्ही एम्प्लॉई जेंडरचे एम्प्लॉई तिथे असतात, मेल पण असतात आणि फिमेल पण असतात. पण आपण जर एक जनरल बघितलं तर फिमेलला म्हणजे फिमेल ज्या असतात ह्या खूप कमी हायर पोस्टवर असतात. ठीक आहे, आणि त्यांचं प्रमोशन हे खूप कमी होत असतं हायर पोस्टवर ॲज कम्पेअर टू द मेन. तर हे जे आहे, तर हे कशाच्या रिलेटेड डिस्क्रिमिनेशन आहे, हे ऑन द बेसिस ऑफ जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे. ठीक आहे, म्हणजे ती फक्त मेयर फिमेल आहे म्हणून त्यांना काय केलेलं आहे, रिस्ट्रिक्ट केलेलं आहे की हायर पोस्टवरनं जाण्यापासून. त्यांच्यामधल्या क्वालिटी सुद्धा मेल इतक्याच तेवढ्या प्रोफिशियंट आहेत, प्रॉमिनंट आहेत किंवा त्यांच्यापेक्षा जास्त आहेत, पण त्यांना त्या क्वालिटीवर त्यांना काय केलं जातं, जज केलं जात नाही. त्यांना काय केलं जातं, मेयर फक्त जेंडरच्या बेसिसवर त्यांना काय केलं जातं, रेस्ट्रिक्ट केलं जातं हायर पोझिशनपासून कंपनीमध्ये. त्यालाच काय म्हणतात, ग्लास सिलिंग असं म्हणतात. त्यानंतर तिसरं इम्पॉर्टंट रिझन आहे रिलीजन. तर बेसिकली रिलीजनचा जर विचार केला तर काही काही ठिकाणी काय केलं जातं, म्हणजे एखाद्या पर्सनचं पर्टिक्युलर रिलीजनच्या पर्सनला एखाद्या सोसायटीमध्ये किंवा त्या एरियामध्ये फक्त ते दुसऱ्या रिलीजनचा असल्यामुळं त्याला काय केलं जातं, होम रेंटवर दिला जात नाही. ठीक आहे, म्हणजे जनरली आपण असं बघतो, ज्यावेळेस आपण भाड्यात होतो, एका ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी आपल्याला काय केलं जातं की पहिलं आपलं आयडेंटिटी विचारण्यासाठी आपलं आडनाव विचारलं जातं, त्यानंतर आपला रिजन विचारला जातो, त्यानंतर याच्यावरून आपण काय करू शकतो की डेफिनेटली आपलं जे काही रिलीजन आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. आणि अशा प्रकारचे जे काही डिस्क्रिमिनेशन्स वगैरे आहेत तर ते काय करतात, इनइक्वेलिटीला ते प्रोव्ह करत असतात. त्यानंतर इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये रिझन्स आहे रेस आणि इथनिसिटी. म्हणजे पर्टिक्युलरली एखादा पर्सन त्या पर्टिक्युलर रेसचा आहे त्याच्यामुळे सुद्धा त्याला काय केलं जातं, किंवा त्या पर्टिक्युलर रिजनमधनं बिलॉंग करतो त्यामुळे सुद्धा काय केलं जातं, त्याचं डिस्क्रिमिनेशन केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉर्थ ईस्टर्न लोकांचं जर आपलं त्यांना आपण जर बघितलं की नॉर्मली काय होतं, मागं भरपूर अशा केसेस झाल्या होत्या मेट्रो सिटीजमध्ये की त्यांना रेशियल डिस्क्रिमिनेशन ह्या नॉर्थ ईस्टर्न पीपलचं केलं जातं. ठीक आहे, फक्त त्यांच्या ओरिएंटेशनवरनं. नेक्स्ट रिझन आहे सेक्शुअल ओरिएंटेशन. ठीक आहे, तर बेसिकली जे काही LGBTQ कम्युनिटी म्हणजे आपण त्यांना ट्रान्सजेंडर असं म्हणतो, तर त्यांचं सुद्धा फिजिकल ॲपिरियन्समुळं किंवा त्यांचं जे काही सेक्शुअल ओरिएंटेशन वगैरे आहे त्यांच्या दिसण्यावर सुद्धा आपण त्यांना काय करतो, डिस्क्रिमिनेट करतो. आणि त्यांना जे इम्पॉर्टंट सर्व्हिसेस वगैरे आहेत एम्प्लॉयमेंटमध्ये म्हणा, हायर करण्याचं असेल किंवा इंडिव्हिज्युअलला जे काही सोशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं वगैरे असेल तर त्यांना डिनाय केलं जातं. सिमिलरली डिसेबल पर्सन वगैरे असतात तर त्यांना आपण काय आताच आपण बघितलं होतं की ते फिजिकली ज्यावेळेस डिसेबल असतात तर आपलं जनरल परसेप्शन काय असतं की फिजिकल डिसेबिलिटी बरोबर ते त्यांच्या फिजिकल डिसेबिलिटीमुळे ते मेंटल डिसेबल सुद्धा असतात. आणि अशा प्रकारचे जे काही परसेप्शन असतात तर ते काय क्रिएट करतात, डिस्क्रिमिनेशन सोसायटीमध्ये क्रिएट करत असतात. ठीक आहे, त्यानंतर लँग्वेज कसं कॉन्ट्रीब्यूट करतं डिस्क्रिमिनेशनला, म्हणजे कधी कधी काय होतं की नॉर्थ इंडियन स्टेट्स वगैरे असतात तर त्या ठिकाणी काय केलं जातं की हिंदी स्पीकिंग पीपल किंवा इंडिव्हिज्युअल वगैरे असतात तर त्यांना प्रेफरन्स वगैरे दिला जातो. त्या ठिकाणी जर म्हणजे एखादा साऊथ इंडियन रिजनमधनं म्हणजे इंडियाच्या ज्या साऊदर्न स्टेट आहेत त्याच्यामधनं एखादा पर्सन जर मूव्ह झाला नॉर्थ इंडियामध्ये तर त्याला खूप डिफिकल्ट जातं त्या ठिकाणी जॉब इझिली गेन करण्यासाठी. कारण हिंदीवरची जी काही कमांड वगैरे आहे तर ती तेवढी कमांड नसते ॲज कम्पेअर टू तिथले जे लोकल्स वगैरे आहेत तर त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये. त्यामुळे सुद्धा जे काही डिस्क्रिमिनेशन वगैरे आहे की फक्त हिंदी स्पीकिंग लोकांनाच त्यांना प्रेफर केलं जातं किंवा इंग्लिश बोलणाऱ्या लोकांनाच प्रेफर केलं जावं. तर अशा प्रकारचं जे काही डिस्क्रिमिनेशन आहे तर ते कशा बेसिसवर केलं जातं, लँग्वेजच्या बेसिसवर डिस्क्रिमिनेशन केलं जातं. नेक्स्ट इम्पॉर्टंट रिझन आहे इकॉनॉमिक स्टेटसवर. तर बेसिकली याच्यामध्ये जर बघितलं की लो इन्कम बॅकग्राऊंडमध्ये जे काही स्टुडंट वगैरे असतात आणि त्यांना जर प्रायव्हेट स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना काय केलं जातं, त्यांच्या इकॉनॉमिक स्टेटसवर त्यांना डिनाय केलं जातं. ठीक आहे,
तर हे जे डिस्क्रिमिनेशन आहे तर ते कशाचे रिलेटेड आहे की डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमिक स्टेटस. त्यानंतर इम्पॉर्टंट या ठिकाणी आपला इम्पॉर्टंट पॉईंट आहे की डिफरन्स बिटवीन डिस्क्रिमिनेशन आणि स्टिरियोटाईप. ठीक आहे, डिस्क्रिमिनेशन आणि स्टिरियोटाईप मध्ये फरक आपण जर बघितला तर काय आहे की बेसिकली आताच आपण काय बघितलं होतं की हे काही जे स्टिरियोटाईप असतात तर हे काय असतात, एखाद्याच्या बिलीफ्स असतात. ठीक आहे, आणि ह्या पॉझिटिव्ह पण असू शकतात किंवा निगेटिव्ह पण असू शकतात. ठीक आहे, आणि याचं जर एक्झाम्पल बघितलं तर की सगळे इंडियन्स आहेत तर ते मॅथमध्ये गुड आहेत किंवा जे पंजाबी लोक आहेत तर ते डान्सिंग चांगल्या प्रकारे करतात. तर हे काय की स्टिरियोटाईप आहे पर्टिक्युलर ग्रुपविषयी किंवा पर्टिक्युलर नेशनविषयी. त्यानंतर डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय की एखाद्याला जज करणं किंवा त्यांना काय करणं, त्यांच्या काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर त्यांना अवॉइड करणं त्यांच्या ॲक्शनमधनं, तर यालाच काय म्हणतात की डिस्क्रिमिनेशन असं म्हणतात. किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअलला अनफेअरली किंवा डिफरंटली ट्रीट करणं, मेअरली त्यांचं जे जेंडरचं ओरिएंटेशन आहे किंवा त्यांची जी रेस आहे किंवा त्यांचं जे इकॉनॉमिक स्टेटस आहे तर ते वेगळे, त्यामुळे त्यांना काय करणं की त्यांना त्या ऑपॉर्च्युनिटीज त्यांना डिनाय करणं, त्याला काय म्हणतात डिस्क्रिमिनेशन असं म्हणतात. ठीक आहे, याच्यामध्ये जर इम्पॉर्टंट फरक जर बघितला स्टिरियोटाईप आणि डिस्क्रिमिनेशनमध्ये, बेसिकली जस्ट 1 मिनिट. तर स्टिरियोटाईपमध्ये काय असतं की हे काय असतात एक बिलीफ असतात. ठीक आहे, आणि डिस्क्रिमिनेशन जर बघितलं तर हे काय असतात की हे बिहेवियर असतं. म्हणजे काय असतं की हे ॲक्शनमधनं आपल्याला दिसून येतं डायरेक्टली की त्यांना ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर ते डिनाय केल्या जातात. आता हे बिलीफ कशामुळे म्हणलेले आहे की कधी कधी काय असू शकतं, तुमचे जे थॉट्स आहेत स्टिरियोटाईप आहेत तर तुम्ही ते एक्सप्रेस करता पण किंवा ते कधी कधी एक्सप्रेस करत पण नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे बिलीफ म्हणलेले. त्यानंतर दुसरा इम्पॉर्टंट याच्यामध्ये फरक काय की हे जे स्टिरियोटाईप असतात ना हे खूप सबटल लेवलला किंवा सूक्ष्म लेवलला वगैरे असतात. ठीक आहे, त्यानंतर जर डिस्क्रिमिनेशन बघितलं तर ते जे असतात ते काय असतात ऑफनली ओव्हर्ट असतात. ऑफनली ओव्हर्ट म्हणजे काय की उघडपणे केले जाणारे ज्या काही गोष्टी वगैरे असतात. म्हणजे एखाद्याला जॉबमधनं फक्त त्याच्या जेंडरच्या बेसिसवर त्यांना डिस्क्रिमिनेट करणं, तर हे काय आहे की तुमचं बिहेवियर आहे एखाद्या पर्टिक्युलर पर्सनच्या अगेन्स्ट फक्त कशामुळं की तो डिफरंट रेसचा आहे, डिफरंट कम्युनिटीमधनं बिलॉंग करतो किंवा त्याचं जे जेंडर आहे तर ते काय दुसरं जेंडर आहे त्याच्यामुळं. ठीक आहे, त्यानंतर हे जे काही स्टिरियोटाईप्स आहेत तर हे कशामध्ये चॅलेंज केले जातात, हा जो इश्यू आहे स्टिरियोटाईपचा तर आपण काय करू शकतो की जे काही प्रॉपर एज्युकेशन आहे म्हणजे मॉरल किंवा इथिकल एज्युकेशन किंवा आपण त्याला काय म्हणतो की व्हॅल्यू एज्युकेशन म्हणतो, तर त्यांना ह्या स्टिरियोटाईपचा जो इश्यू आहे तर तो काय केला जातो सॉल्व्ह केला जाऊ शकतो. त्यानंतर डिस्क्रिमिनेशनच्या बाबतीत जर बघितलं की याच्यामध्ये काय लागतं की गव्हर्नमेंटच्या साईडनं की अप्रोप्रिएट पॉलिसीज आणि जे काही लिगल ॲक्शन्स वगैरे आहेत तर त्या फक्त काय करू शकतात की डिस्क्रिमिनेशन एखाद्या सोसायटीमधनं दूर करू शकतात. ठीक आहे, त्यानंतर आपला इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे स्ट्रायव्हिंग फॉर इक्वॅलिटी. तर बेसिकली हा जो पूर्ण कन्सेप्ट आहे म्हणजे इनइक्वॅलिटी कशा प्रकारच्या असतात किंवा कोणकोणत्या प्रकारच्या इनइक्वॅलिटी सोसायटीमध्ये आहेत, त्याचं ओरिजिन, त्याचं जे मिनिंग आहे वर्डचं ते. त्यानंतर इम्पॉर्टंट आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणकोणते प्रोव्हिजन्स आहेत ते इक्वॅलिटी प्रमोट करतात किंवा प्रीच करतात. त्यानंतर गव्हर्नमेंटनं बनवलेले वेगवेगळे लॉज असतील किंवा इनिशिएटिव्ह म्हणजे थ्रू डिफरंट स्कीम्स वगैरे असतील ज्या इक्वॅलिटी अचीव्ह करण्यासाठी मदत करतात. तर अशा प्रकारचे हे जे सगळे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत आपण काय केले, एक जो आपला दुसरा व्हिडिओ आहे पॉलिटीचा इक्वॅलिटीच्या रिलेटेड त्याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. तर मी ह्या ज्यावेळेस व्हिडिओ आपण यावेळेस पोस्ट करू तर तुम्हाला काय केलं जाईल कमेंट बॉक्समध्ये याची लिंक प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ परत एकदा बघून घ्यायचा ज्याच्यामुळे काय होईल की तुमची जी काही कन्सेप्ट आहे इक्वॅलिटीची तर त्याच्यामधनं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तर शेवटी या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की एक इक्वॅलिटीच्या रिलेटेड आपल्याला कन्क्लुजनमध्ये लिहिण्यासाठी म्हणजे ज्या ज्या वेळेस इक्वॅलिटीच्या रिलेटेड किंवा डिस्क्रिमिनेशनच्या रिलेटेड किंवा इनइक्वॅलिटीच्या रिलेटेड क्वेश्चन्स आपल्याला अराईज होईल तर आपण हे डायरेक्टली कन्क्लुजन त्यामध्ये पुट करू शकतो. तर या ठिकाणी काय म्हणलेले की इक्वॅलिटी इज अ व्हॅल्यू दॅट वी हॅव टू कीप स्ट्रायव्हिंग फॉर अँड नॉट समथिंग विच विल हॅपन ॲटोमॅटिकली. म्हणजे काय म्हणलं याच्यामध्ये की इक्वॅलिटी जी आहे तर ही ॲटोमॅटिकली अचीव्ह होणारी नाहीये, त्यासाठी प्रत्येक इंडिव्हिज्युअलला काय करायचं आहे की प्रयत्न करण्याची गरज आहे. ह्या ठिकाणी आपण काय बघितलेले की गव्हर्नमेंटचे वेगवेगळे इनिशिएटिव्स असतील किंवा स्कीम्स असतील किंवा त्यांनी जे लिगल रिफॉर्म्स इंट्रोड्यूस केले असतील इक्वॅलिटी सोसायटीमध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी. ठीक आहे, अशा प्रकारचे. त्यानंतर पीपल स्ट्रगल अँड पॉझिटिव्ह ॲक्शन्स बाय द गव्हर्नमेंट आर नेसेसरी टू मेक दिस रियालिटी फॉर ऑल इंडियन्स. ठीक आहे, म्हणजे काय की ह्या ठिकाणी दोन्ही पार्टमध्ये ॲक्शन असण्याची गरज आहे. म्हणजे एकतर काय की पीपलच्या लेवलला सुद्धा आणि गव्हर्नमेंटच्या लेवलला सुद्धा म्हणजे जे काय आपण म्हणतो की दोन्ही सुद्धा वेनं आपण काय करू शकतो इक्वॅलिटी जी ती सोसायटीमध्ये इम्प्लिमेंट किंवा अचीव्ह करू शकतो. ठीक आहे,
तर ह्या ठिकाणी आपला जो पार्ट आहे म्हणजे एक्सप्लेनेशनचा पार्ट आहे तो ह्या ठिकाणी संपलेला आहे आणि आपले जे पुढचे आहेत, सॉरी एक मिनिट, त्यानंतर आपला जो पुढचा पार्ट आहे की यूपीएससी आणि एमपीएससी साठी म्हणजे हा जो आपण टॉपिक आता बघितलेला आहे की डायव्हर्सिटी आणि डिस्क्रिमिनेशनच्या रिलेटेड, तर येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रिलिमला म्हणा किंवा मेन्सला म्हणा तर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला काय केलेलं आहे की प्रॅक्टिससाठी या ठिकाणी क्वेश्चन प्रोव्हाइड केलेले, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी डिस्क्रिमिनेशनच्या रिलेटेड आहे. त्यांनी काय विचारलेले की गव्हर्नमेंटनं जे नवीन नवीन इनिशिएटिव्ह वगैरे घेतलेले आहेत डिस्क्रिमिनेशनचा इश्यू ॲड्रेस करण्यासाठी आणि इक्वल अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करण्यासाठी सगळ्या सिटीजन्सला, तर त्यापैकी कोणता इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन तोच आहे की गव्हर्नमेंटनं जे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन्स केलेले आहेत तर ते डिस्क्रिमिनेशन प्रोहिबिट करण्यासाठी तर कोणते इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेले. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आपलं काय की इंटरनॅशनल कन्व्हेन्शन एम्स टू एलिमेंट ऑल फॉर्म्स ऑफ रेशियल डिस्क्रिमिनेशन. तर बेसिकली जे रेशियल डिस्क्रिमिनेशन आता म्हणजे वेगवेगळ्या रेसच्या अगेन्स्ट, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करणं की पर्टिक्युलर रेसचा जो पर्सन आहे तर तो इन्फिरियर क्वालिटीचा आहे किंवा त्याच्याकडे त्यातल्या ॲट्रिब्यूट्स वगैरे नाही आहेत, तर अशा प्रकारचं जे रेशियल डिस्क्रिमिनेशन हे करण्यासाठी काय म्हणतो आपण त्याला इलिमिनेट करण्यासाठी एक इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आहे, तर त्याच्या रिलेटेड हा एक क्वेश्चन आहे, ठीक आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट पुढचा एक क्वेश्चन आहे की मेल्टिंग पॉट जो कन्सेप्ट आहे युनिटी अँड डायव्हर्सिटी बद्दल किंवा इंडियाचा जे काही डायव्हर्सिटीचा जो आहे त्याच्याबद्दल सांगितलं जातं, तो एक या ठिकाणी आपण इन्क्लूड केलेला आहे. त्यानंतर जो नवीन ट्रेंड आपण आता बघायला मिळतो आपल्याला एक्झाममध्ये असर्शन्स आणि काय केलं जातं रिझन्स, म्हणजे एक स्टेटमेंट या ठिकाणी दिलं जातं आणि त्याच्या रिलेटेड एक रिझन्स प्रोव्हाइड केलं जातं. तर अशा प्रकारचे सुद्धा आपण काय केलेले आहेत की क्वेश्चन जे आहेत या टॉपिकवर याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्यानंतर जी एमपीएससी मेन्स आहे याच्यामध्ये सुद्धा काय होणार आहे आता 2025 जो नवीन पॅटर्न चेंज होणार आहे तर याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, ठीक आहे. तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं तुमच्यासाठी काय केलेले आहेत की दोन ह्या ठिकाणी आपण जो टॉपिक डिस्कस केलेला आहे डिस्क्रिमिनेशन आणि डायव्हर्सिटी, तर त्याच्या रिलेटेड एक क्वेश्चन प्रोव्हाइड केले दोन, तर तुम्ही काय करायचं ते प्रॅक्टिस करायची ह्या क्वेश्चनची, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपला जो सेकंड टॉपिक आहे डिस्क्रिमिनेशन आणि डायव्हर्सिटीचा तर आपण तो संपवलेला आहे. तर पुढच्या चॅप्टरमध्ये आपण जो नवीन टॉपिक आहे तर आपण तो बघणार आहोत, ठीक आहे. तुम्हाला जर आपलं लेक्चर आवडलं असेल किंवा तुमच्या ज्या सगळ्या कन्सेप्ट्स वगैरे तर त्या क्लिअर झाल्या असतील आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा जो आपला टीचिंगचा फॉर्मॅट आहे म्हणजे काय की आपण जे कन्सेप्ट शिकवतो त्याच्याबरोबर डिफरंट एक्झाम्पल्स प्रोव्हाइड करतो, त्याच्यामध्ये काय की प्रिलिम बरोबर तुमचं काय केलं जातं याच्यामध्ये मेन्सचा पण जो अभ्यास आहे तर तो त्याच्यामधनं कम्प्लीट केला जातो, ठीक आहे. आणि त्याबरोबर तुम्हाला जी काही अंडरस्टँडिंग झालेली आहे त्याची चेक करण्यासाठी प्रिलिम आणि मेन्स दोन्हीच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी काय केलं जातात, एकतर प्रिव्हियस इयरला ह्या टॉपिकवर जे काही क्वेश्चन्स वगैरे आले असतील तर ते किंवा क्वेश्चन्स डायरेक्टली विचारले नसतील पण एक्सपेक्टेड क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात अशा प्रकारचे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स वगैरे आहेत किंवा क्वेश्चन्स वगैरे तर त्या ठिकाणी आपण ते प्रोव्हाइड करू, ठीक आहे. तर हे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं खूप हेल्पफुल आहे, ज्याच्यामुळे काय होतं की तुमची जी काही क्रिटिकल थिंकिंग वगैरे असेल आणि पूर्ण टॉपिकची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असेल तर ती काय होते याच्यामधनं डेव्हलप होते. तुम्हाला जर आपल्याला हे लेक्चर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.